याच्या अगोदरच्या तासामध्ये आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बघितला आहे, त्याचा कॉन्व्हर्स सुद्धा बघितला आहे आणि अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी बघितली आहे. आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तो काय आहे, तर प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. म्हणजे तीन पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यांच्या दोन ट्रान्सव्हर्सल आहेत. जर इथं जर विचार करायचा झालं तर एल, एम आणि एन कोण आहेत, पॅरलल लाईन्स आहेत, कळतंय. आणि T1 T2 कोण आहेत, ट्रान्सव्हर्सल. T1 आणि T2 ट्रान्सव्हर्सल आहे. मग ट्रान्सव्हर्सल काय करतात, इंटरसेक्ट करतात पॅरलल लाईनला. ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट पॅरलल लाईन्स. मग इथं T1 आणि T1 आणि T2 या ठिकाणी L, M आणि N ला कुठे इंटरसेक्ट करायला, T1 इंटरसेक्ट करते A B C मध्ये आणि T2 इंटरसेक्ट करते P Q R मध्ये. आणि या ठिकाणी आपण PC काढून घेतलंय. काय काढून घेतलंय, PC. ड्रॉ सेगमेंट PC. या ठिकाणी लक्षात घ्या, PC काढले आपण, PC. आणि PC सेगमेंट PC लाईन M ला कुठे इंटरसेक्ट करते, तर पॉइंट D मध्ये इंटरसेक्ट करते. पॉइंट D मध्ये इंटरसेक्ट करते. समजते, लक्ष द्या. तर या ठिकाणी याचं गिवन काय असेल, गिवन लाईन L पॅरलल आहे कोणाला, लाईन M ला. लाईन M पॅरलल आहे लाईन N ला. आणि ट्रान्सव्हर्सल T1 intersect transversal T1 intersect line in points A, B and C, and transversal T2 intersects line in points D, Q and R respectively. मग लक्ष द्या, काय सिद्ध करायचं आपल्याला, टू प्रूफ काय आहे त्या ठिकाणी. टू प्रूफ तर या ठिकाणी AB divided by BC is equal to PQ divided by QR. आपल्याला सिद्ध काय करायचं आहे बघा, AB divided by BC is equal to PQ divided by QR हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग या ठिकाणी बघा, मी इथं समजून सांगतो. तर इन ट्रायंगल AC प्रूफ मध्ये प्रूफ
in triangle ACP, बघा या ट्रायंगल ACP मध्ये, इन ट्रायंगल ACP बघा सेगमेंट BD पॅरलल आहे सेगमेंट AB ला. सेगमेंट BD पॅरलल आहे सेगमेंट AP ला. सेगमेंट BD पॅरलल आहे सेगमेंट AP ला. तुम्ही इथे असं सुद्धा म्हणू शकता BD पॅरलल आहे साइड AP ला. BD ही पॅरलल आहे साइड AP ला, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मग असं असेल एखाद्या ट्रायंगल मध्ये जर असं असेल BD पॅरलल आहे AP ला, तर या ठिकाणी लक्षात घ्या तर इथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणून आपण काय लिहू शकतो, BPT म्हणून काय लिहू शकतो, तर therefore AB divided by BC is equal to BD divided by DC. याला 1 नंबर द्या आणि BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कारण काय BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. Also in triangle कोणता घ्यायचा, बघा PCR. तर दुसरा ट्रायंगल कोणता घ्यायचा, PCR घ्यायचा. PCR सेगमेंट DQ पॅरलल आहे सेगमेंट CR ला. सेगमेंट DQ पॅरलल आहे सेगमेंट CR ला. सेगमेंट DQ पॅरलल आहे सेगमेंट CR ला. म्हणजे इथं सुद्धा आपण काय लिहू शकतो, बघा या ठिकाणी सुद्धा काय लिहू शकतो, तर BPT वरून तर BD divided by DC PD divided by DC is equal to PD divided by DC is equal to PQ divided by QR. याला 2 नंबर द्या आणि इथं रिझन सुद्धा BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. या ठिकाणी सुद्धा रिझन काय असेल, BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तुम्ही जर 1 आणि 2 चा जर विचार केला तर AB by BC बरोबर आहे PD by DC. AB by DC बरोबर आहे PD by DC आणि इथं PD by DC बरोबर आहे PQ by QR. ते याच्यात PD by DC आहे, PD by DC आहे. असं असेल म्हणजे AB by BC बरोबर आहे PD by DC च्या आणि PD by DC बरोबर आहे PQ by QR च्या. तर आपण डायरेक्ट काय लिहू शकतो, AB by BC बरोबर आहे PQ by QR च्या. किंवा असं सुद्धा लिहिलं तरी काही फरक पडत नाही, AB by BC बरोबर आहे PD by DC बरोबर आहे PQ divided by QR. From 1 to 1 2. मग या ठिकाणी याच्यावरून आपण काय लिहू शकतो, तर AB by BC therefore AB by BC is equal to PQ by QR. याच्यावरून आपण काय लिहू शकतो, AB by BC बरोबर PQ by QR. तर या ठिकाणी याला आपण काय म्हणतो, बेसिक या ठिकाणी सॉरी बघा प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल.
किंवा इंटरसेक्ट मेड बाय थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं तीन पॅरलल लाईन्स आहेत. काय आहेत? तीन पॅरलल लाईन्स आहेत. पॅरलल लाईन्स कोण आहेत? एल एम एन. ट्रान्सव्हर्सल कोण आहे? T1 आणि T2. मग या ठिकाणी त्या AB ला ही AB BC, AB ला आणि BC ला काय म्हणतो आपण? इंटरसेक्ट म्हणतो. AB ला आणि BC ला काय म्हणतो आपण? इंटरसेक्ट म्हणतो. आणि PQ आणि QR ला काय म्हणतो? इंटरसेक्ट म्हणतो. म्हणजे या ठिकाणी AB बाय BC बरोबर असते PQ बाय QR. तर ते इंटरसेक्ट बा इंटरसेक्ट म्हणजे या ठिकाणी काय असते? तर अशा पद्धतीने असते. याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. बघा, काय अवघड असेल तर सांगा. तर लक्ष द्या. आता प्रॅक्टिस सेट 1.2 प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पहिला प्रश्न कोणता आहे? तर गिवन बिलो आर सम ट्रायंगल अँड लेंथ ऑफ लाइन सेगमेंट. बघा, लेंथ ऑफ लाइन सेगमेंट इज गिवन. तर या ठिकाणी बघा, length of line segment तसंच आहे. identify in which the given below are some triangle and length of line segment. Identify in which figure ray PM is the bisector of angle QPR. तर कन्सेप्ट कोणता आला या ठिकाणी? तर या ठिकाणी अँगल बायसेक्टर हा कन्सेप्ट आला. तर ते या ठिकाणी रे PM हा अँगल बायसेक्टर कोणत्या याच्यामध्ये आहे हे आपल्याला सांगायचं. तर ते मग आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी बघितली आहे. लक्षात येते? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आपण बघितली आहे. बघा, तुम्ही इथे या ठिकाणी तुम्ही काय करायला पाहिजे? आता अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी 2-3 वेळेस सोडून बघायला पाहिजे. समजते का नेमकं काय आहे त्याच्यामध्ये? आता बघा, तर PQ किती दिले? 7, PR 3, QM 3.5 आणि MR 1.5. आता एक लक्षात घ्या, इथे रेशो घ्यायचा. आता PQ चा रेशो कोणाबरोबर घ्यायचा? PQ चा घ्यायचा PR बरोबर. एक लक्ष द्या, मी जे सांगतोय तसंच रेशो घ्यायचा. कळतंय? मी जे सांगतोय तसंच घ्यायचं. कळतंय? PQ डिवाइडेड बाय PR. मग PQ किती? 7 आहे आणि PR किती आहे? 3. त्याला 1 नंबर द्या. आणि आता लक्षात घ्या, हा PQ आहे. PQ बघा, हा काय आहे? PQ आहे. PQ च्या साईडला कोण आहे? QM. म्हणून काय घ्यायचं? QM डिवाइडेड बाय MR. एक QM डिवाइडेड बाय MR. एखादा विद्यार्थी RM असं घेईल, तर ते एखादा विद्यार्थी काय घेईल? RM असं घेईल. त्यांचा अर्थ काही फरक पडत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, PQ च्या साईडला QM आहे म्हणून अंशस्थानी PQ QM, PQ QM, छदस्थानी PR MR, PR MR किंवा RM घेतला तरी चालते. समजते?
इज इक्वल टू QM किती आहे 3.5 MR किती आहे 1.5. तर वर आणि खाली दोन्ही गुणा 3.5 गुणिले 2 1.5 गुणिले 2 म्हणजे किती येते 7 भागिले 3. या ठिकाणी इन ट्रायंगल PQR बघा therefore इन ट्रायंगल PQR तर ट्रायंगल PQR मध्ये आपण काय लिहू शकतो PQ बाय PR काय आलं 7/3 QM बाय MR किती आलं 7/3 म्हणजे काय लिहू शकतो PQ divided by PR is equal to QM divided by MR. या ठिकाणी असं जर असेल लक्षात घ्या म्हणजे PQ divided by PR बरोबर असेल QM divided by RM किंवा MR. ते या ठिकाणी लक्षात घ्या. मग आपण काय लिहू शकतो या ठिकाणी बघा आपण काय लिहू शकतो तर therefore या ठिकाणी कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी by converse of angle bisector property आपण काय लिहू शकतो या ठिकाणी लिहून देतो मी बघा by converse of angle bisector property आपण काय लिहू शकतो तर rate PM is the bisector of angle QPR कशामुळे by converse of angle bisector property ray PM is the bisector of angle QPR. समजते आता हे इथं लक्ष द्या तर बघा PQ divided by PR is equal to 10 by 7 याला 1 म्हणा तर 10 by 7 आणि या ठिकाणी QM बाय RM किंवा MR चालते इज इक्वल टू 8 भागिले 6 म्हणजे 2 भाग द्या 4 भागिले 3 2 नंबर द्यायला या ठिकाणी इथं फ्रॉम 1 and 2 घ्यायचं राहिले तर ते या ठिकाणी फ्रॉम 1 and 2 घ्यायचं राहिलं आहे तुम्ही द्या मग या ठिकाणी इन ट्रायंगल PQR आपण इथं काय लिहू शकतो PQ बाय PR नॉट इक्वल टू QM बाय RM बरोबर नाहीये फ्रॉम वन and 2 एक लक्षात घ्या हे बरोबर नाही जर बरोबर नसेल तर डायरेक्ट लिहायचं therefore rate PM is not a bisector of angle QPR.
बघा हे दोन प्रश्न आहेत कळते तर वहीमध्ये व्यवस्थित घेऊन घ्यायचं. आता या ठिकाणी बघा तर पहिला जो प्रश्न आहे त्यातलं तिसरं एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पहिला जो प्रश्न आहे त्यातलं तिसरं एक्झाम्पल काय आहे तर या ठिकाणी आपल्याला PQ9 दिलं आहे, PR10 दिलं आहे, QM 3.6 दिलं आहे आणि RM काय दिलं आहे 4 दिले. समजते बघा या ठिकाणी तर बघा लक्ष द्या इकडं तर PQ ला डिवाइडमध्ये कोण घ्यायचं PR. PQ डिवायडेड बाय PR लक्षात घ्या PQ डिवायडेड बाय PR इज इक्वल टू 9 डिवायडेड बाय 10 याला 1 नंबर घ्या. आणि दुसरी गोष्ट काय PQ ला कोण घ्यायचं QM डिवायडेड बाय RM इज इक्वल टू 3.6 डिवायडेड बाय 4. आता या ठिकाणी याचा डेसिमल पॉईंट काढून टाकायचा आहे. डेसिमल पॉईंट काय करायचा आहे काढून टाकायचा आहे. मग काय करावं लागेल 10 न गुणावं लागेल म्हणजे वर येईल 36 आणि खाली येईल 40. 4 न भाग द्या तर या ठिकाणी वर येईल 9 आणि खाली येईल 10. याला 2 नंबर द्या. समजते. मग इन ट्रायंगल PQR या ठिकाणी काय लिहू शकतो आपण PQ डिवायडेड बाय PR इज इक्वल टू QM डिवायडेड बाय RM किंवा MR फ्रॉम 1 and 2. या ठिकाणी बघा देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी by converse of angle bisector property ray PM is a bisector of angle QPR. angle QPR समजते. बघा काय अडचण असेल तर सांगा. तर बघा या ठिकाणी आपल्याला 2 नंबरचा प्रश्न काय दिला आहे इन ट्रायंगल PQR तर या ठिकाणी बघा PQ दिले PQ किती दिले 25. या ठिकाणी PM किती दिले 15 दिले PM काय दिले 15, PQ काय दिले 25, PR काय दिले 20 आणि NR काय दिले 8. तर या ठिकाणी आपल्याला सिद्ध काय करायचं आहे लाईन NM. आता इथं आपल्याला डायग्राममध्ये सेगमेंटच्या फॉर्ममध्ये दिलं आहे. या ठिकाणी आपल्याला सेगमेंटच्या फॉर्ममध्ये दिलं आहे. समजते. या ठिकाणी आपल्याला डायग्राममध्ये काय केलं आहे सेगमेंटच्या फॉर्ममध्ये दिलं आहे. सेगमेंटच्या फॉर्ममध्ये
म्हणजे एन एम पॅरलर दाखवायचे आपल्याला कशाला, पॅरलर टू आर क्यूला पॅरलर दाखवायचे. अतिशय सोपं गणित आहे हे, लक्ष द्या. हिअर इन ट्रायंगल असं म्हणू, पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर, पी एम इज इक्वल टू 15, पी क्यू इज इक्वल टू 25, पी आर इज इक्वल टू 20 आणि एन आर इज इक्वल टू 8. मग लक्ष द्या, आता आपल्याला सुरुवातीला पी बघा या ठिकाणी काय काय दिलंय, पी एम दिलंय 15, तर एम क्यू काढावं लागेल. पी एम आणि पी क्यूच्या साह्यानं पी एम आणि पी क्यू, पी एम आणि पी क्यू या ठिकाणी पी एम किती दिलंय, 15 दिलंय, तर पी क्यू 25, तर एम क्यू काढावं लागेल. इथं काय काढावं लागेल, एम क्यू. आणि या ठिकाणी बघा इथं काय दिलंय, पी आर दिले आपल्याला 20 आणि एन आर दिले 8. पी एन काढावं लागेल. काय काढावं लागेल, पी एन. मग या ठिकाणी लक्षात द्या बघा, तर पी एन प्लस एन आर इज इक्वल टू काय असेल, पी आर असेल. बिटवीन नेसल्या ई डॅश एन डॅश आर. मग या ठिकाणी बघा पी एन माहीत आहे का, नाही माहिती आहे आपल्याला. मग पी एन जशाच तसं, एन आर माहिती 8 आहे, पी आर माहिती 20 आहे. मग पी एन बरोबर काय, 20 वजा 8. मग पी एन बरोबर काय, 12. पी एन काय असेल, 12 असेल. also पी एम प्लस एम क्यू is equal to PQ. P dash M dash Q. मग या ठिकाणी पी एम किती आहे, 15 आहे. एम क्यू माहीत नाही आहे. पी क्यू किती आहे, 25. म्हणजे एम क्यू इज इक्वल टू 25 वजा 15, म्हणजे एम क्यू इज इक्वल टू काय असेल, एम क्यू इज इक्वल टू 10 असेल. बघा एम क्यू काय असेल, 10. मग या ठिकाणी पी एन बाय एन आर याचा रेशो घ्यायचा. पी एन बाय एन आर याचा रेशो घ्या. पी एन किती आले, 12. 12 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 4 न भाग द्या, तर 3/2 याला 1 म्हणा. आणि पी एम बाय एम क्यू याचा रेशो घ्या, म्हणजे 15 भागिले 10, 5 न भाग द्या, 3/2. मग इन ट्रायंगल पी क्यू आर असं म्हणलं तरी चालते. इन ट्रायंगल पी क्यू आर आपण काय लिहू शकतो, याला 2 नंबर द्या. इन ट्रायंगल पी क्यू आर पी एन बाय एन आर 3/2 आले, 3/2. आणि पी एम बाय एम क्यू किती आले, 3/2 आले. समजते. मग या ठिकाणी इन ट्रायंगल पी क्यू आर आपण काय म्हणू शकतो, पी एन बाय एन आर is equal to PM divided by MQ from
1 and 2 फ्रॉम 1 and 2. बघा 1 आणि 2 वर आपण काय लिहू शकतो, Pn बाय NR इज इक्वल टू PM बाय MQ. मग या ठिकाणी लक्षात घ्या. बघा बाय कॉन्वर्स ऑफ BPTच्या कॉन्व्हर्सवरून, बेसिक प्रोपोर्शनॅलिटीच्या कॉन्व्हर्सवरून आपल्याला या ठिकाणी लाईन असा उल्लेख दिला. आपण लाईनच लिहू. लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ. साइड RQ. बघा काय अडचण आहे का? तर बाकीचा भाग आपण पुढच्या तासात बघू.